नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश माटोधुमाळ आज तुमच्यासाठी इतिहासामधला महत्त्वाचा भाग घेऊन आलो। इतिहासातला भाग कोणता तर उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केले, पण ते कधी 1857च्या उठावात। उत्तर भारतामध्ये नेतृत्व करणारे कोणकोणते व्यक्ती होते ते आज आपण बघूया एक शॉर्ट मध्ये। दिल्लीतील उठावाचं नेतृत्व कोणी केले तर बहादूर शाह जफर दुसरा, आणि त्याचा सेनापती होता एक बख्तर खान। तो सेनापती पण त्याच्यामध्ये सामील होता। कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे व तात्या टोपे। लखनौ येथील उठावाचे नेतृत्व केले बेगम हजरत महल। झाशी येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले तर राणी लक्ष्मीबाई। त्यांचं पूर्वीचं नाव काय होतं हे जरा तुम्ही कमेंटमध्ये टाका। राणी लक्ष्मीबाई यांचं पूर्वीचं म्हणजे लग्नापूर्वीचं नाव काय होतं तर ते तुम्हाला टाकायचं कमेंटमध्ये। जगदीशपूर येथील उठावाचे म्हणजे आता जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व हे सुद्धा तुम्हाला शोधणं आहे। तरी तुम्हाला एक हिंट देतो, तो 80 वर्षीय व्यक्ती आहे। 80 वर्षीय व्यक्ती होता, तर त्या व्यक्तीचं सुद्धा तुम्हाला नाव त्या कमेंटमध्ये टाकायचं। तर आजच्या भागामध्ये तुम्हाला लक्षात घ्या, दिल्लीतील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बहादूर शाह जफर दुसरा आणि त्यांचा सेनापती बख्तर खान। कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? नानासाहेब पेशवे व तात्या टोपे। लखनौ येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? बेगम हजरत महल। आणि झाशी येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले? राणी लक्ष्मीबाई। यांचं तुम्हाला पूर्वीचं नाव सांगायचंय आणि ह्या व्यक्तीचं नाव सांगायचंय जगदीशपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।